बंटी पीडीएफ चालू करते. आज आपल्याला मोशन अंडर ग्रॅव्हिटी हा पार्ट बघायचा आहे. कालच्या लेक्चरला हे 3 इक्वेशन आपण घेतलेले होते. S इज इक्वल टू UT प्लस 1 हाफ AT स्क्वेअर. आता या ठिकाणी तुमची जी मोशन आहे पर्टिक्युलर पार्टिकलची ही अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन होणार आहे. त्याच्यामुळं हे जे साइन आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचं जे काही साइन आहे हे आपल्याला निगेटिव्ह कन्सिडर करायचं आहे इन motion under gravity. In last lecture, we have taken these formulas and regarding the problem of that. In that problem, first of all, you should note that which formula we have to use in the example. The formula should be used regarding the given data. जो काही given data दिलेला असेल तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये त्यावरून आपण फॉर्म्युला कोणता वापरायचा हे ठरवतो. हे लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आणखी एक आपण बघितलेलं होतं व्हेरिएबल ऍक्सलरेशन. व्हेलॉसिटी कॅन बी कॅल्क्युलेट बाय युझिंग डिफरेन्शिएटिंग द इक्वेशन ऑफ डिस्टन्स और displacement, or acceleration can be calculated by differentiating equation of velocity. Now you can calculate displacement, velocity and acceleration, but if they have given the equation of acceleration, then how to calculate velocity and displacement? In last lecture we have also taken one example regarding that. In that example, when acceleration expression is given to you, in that you have to integrate that equation, then and then you will formulate the equation with the velocity. If you integrate the equation of velocity, then you can get the equation of displacement. By putting all the values, you can find out the value of C1, C2 and velocity, acceleration and displacement. Now here we have to take this motion under gravity. Last lecture taken one example or one video regarding that. कालच्या लेक्चरला मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलेली होती. त्यामध्ये एक चेंडू जो आहे, बॉल जो आहे, तो एका पर्टिक्युलर हाईट वरून किंवा एका टॉवर वरून सोडलेला होता. काल तुम्ही बघितला असेल ती व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये तो जो बॉल जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचा वापर करून किंवा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मुळे कुठे जातोय, तो खाली येतोय. लक्षात घ्या, इट विल गोज टू द डाउनवर्ड साइड. हियर you can throw this ball or this stone to the upward side by using by against the gravitational acceleration. आता प्रत्येक जण इमॅजिनेशन करू शकतो. आवाज येत असेल प्रत्येकाला माझा. या ठिकाणी फॉर्म्युली आहे तशाच आहे, मागचे जे फॉर्म्युलीज होते त्याच पद्धतीने S इज इक्वल टू UT V आणि V स्क्वेअर हे फॉर्म्युले आहेत त्याच पद्धतीने आहे. फक्त आणि फक्त मधलं जी साइन आहे हे निगेटिव्ह कन्सिडर करायचे, कारण की ही जी मोशन आहे ही तुमची व्हर्टिकल मोशन आहे. फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनचा वापर करून आपण हे जे काही मुवमेंट आहे पर्टिक्युलर बॉलचे असतील किंवा स्टोनचे असतील हे त्या ठिकाणी करणार आहे. आता मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये जर विचार केला तर प्रॅक्टिकल एक्झाम्पल कोणते कोणते? जर समजा एखाद्या टॉवर वरून जर समजा तुम्ही एखादा स्टोन खाली थ्रो केला किंवा सोडून दिला तर तो किती वेळात खाली येईल हे कशावरती डिपेंड आहे? त्या पर्टिक्युलर स्टोनच्या डिस्टन्स वरती डिपेंड आहे. बरोबर, किती डिस्टन्स बॉटम पासून किती डिस्टन्स वरती तो आहे, किती वेळ लागेल हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो या फॉर्म्युलीजने. फॉर्म्युलीज आहे तशीच आहे, त्या पद्धतीने फक्त मायनस साइन टाकायचं आहे. याच्यावरच एक एक्झाम्पल आपण कॅरी आउट करू. पहिले फॉर्म्युले पाठ झाले का प्रत्येकाला? S इज इक्वल टू UT मायनस 1 हाफ AT स्क्वेअर. काल तुम्हाला मी एक ट्रिक्स करायला लावलेली होती, कशी ध्यानात ठेवायची. कोणी केलाय का? ते ट्रिक्स बनवली का?
याच्यावरच एक एक्झाम्पल कॅरी आउट करू आपण. ए इज इक्वल, बघा एक्झाम्पल प्रत्येकाला दिसत असेल पीडीएफ. अ बॉल इज प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड विथ अ व्हेलॉसिटी ऑफ 9.81 मीटर पर सेकंड. एक्झाम्पल दिसतंय प्रत्येकाला 9.81 मीटर पर सेकंड. आता हे डायनेमिक्स मधले एक्झाम्पल सोडवायचे कसे याची ट्रिक सांगतो मी तुम्हाला, प्रत्येकाने व्यवस्थित ध्यानात ठेवा. एक्झाम्पल सोडवित असताना डायनेमिक्सचे इमॅजिनेशन खूप महत्वाचं आहे. जसं तुम्ही एक्झाम्पल वाचताल त्या पद्धतीने इमॅजिनेशन करीत चालायचंय. प्रॉब्लेम वाचा. अ बॉल इज सब्जेक्टेड टू अ व्हर्टिकली अपवर्ड विथ व्हेलॉसिटी ऑफ 9.81 मीटर पर सेकंड. आता हा बॉल जो आहे हा वरती फेकायचा आहे आपल्याला. किती व्हेलॉसिटीने फेकायचा आहे? 9.81 मीटर पर सेकंडने फेकायचं आहे, बरोबर. हा, एवढंच दिलंय त्यांनी. आता पुढं डिटरमाइन द मॅक्झिमम हाईट ट्रॅव्हल बाय द बॉल. 3 गोष्टी फाइंड आउट करायला लावलेल्या आहे. व्यवस्थित बघा या ठिकाणी. डिटरमाइन द मॅक्झिमम हाईट ट्रॅव्हल बाय द बॉल. सेकंड, द व्हेलॉसिटी ॲट विच इट स्ट्राईक द ग्राउंड. व्हेलॉसिटी ॲट विच इट स्ट्राईक द ग्राउंड. ही दुसरी महत्वाची किंमत फाइंड आउट करायला लावली. आणि तिसरी महत्वाची किंमत टोटल टाइम ऑफ जर्नी, बरोबर. ए पासून तर बी पर्यंत थोडक्यात एक बॉल आहे तो तुम्ही वरती फेकलेला आहे. आता सगळ्यांना माहिती आहे, इमॅजिनेशन तुम्ही जर केलं तर वरती फेकलेला बॉल एक पर्टिक्युलर हाईट वरती जाऊन परत खाली येणार आहे, बरोबर. हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्या बॉलची व्हेलॉसिटी आहे 9.81. वरती फेकला तुम्ही, फेकल्यानंतर तो डायरेक्टली अंतरिक्ष मध्ये जाणार नाहीये. तो एका पर्टिक्युलर हाईट पर्यंत जाईल आणि परत खाली पडेल. आता ती जर हाईट आपण बी जर म्हणत असो, आता एक्झाम्पल मध्ये किंवा या डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन मध्ये बघा, ए या पॉइंट पासून तुम्ही बॉल वरती फेकला, तो बी या पॉइंट पर्यंत गेला. आता ही जी व्हेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे, 2 व्हेलॉसिटी मी तुम्हाला सांगितल्या कालच्या लेक्चरला, एक इनिशियल व्हेलॉसिटी आणि दुसरी फायनल व्हेलॉसिटी. ए पॉइंटला जी काही व्हेलॉसिटी तुम्ही लावलेली आहे, देणार आहे, ही इनिशियल व्हेलॉसिटी झाली, बरोबर. वरती गेल्यानंतर बी या पॉइंटला फायनल व्हेलॉसिटी ही तुमची 0 झाली, बरोबर आहे. फायनल व्हेलॉसिटी 0 झाल्यानंतर तो बॉल बी पासून परत कुठे येणार आहे? ए या पॉइंटला येणार आहे, बरोबर. आता इमॅजिनेशन प्रत्येकाच झालंय, परंतु फाइंड आउट काय करायला लावलेलं तुम्हाला? द मॅक्झिमम हाईट. मॅक्झिमम हाईट म्हणजे काय? एच फाइंड आउट करायला लावलेला आहे, ए पासून तर बी पर्यंत. डिस्टन्स ए पासून तर बी पर्यंत तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर टी फाइंड आउट करायचं आहे. टी म्हणजे काय? टाइम. टाइम कुठून कुठपर्यंतचा टाइम तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे? ए पॉइंट पासून तर बी पॉइंट पर्यंत आणि बी पॉइंट पासून तर ए पॉइंट पर्यंत. बॉल वरती फेकला, बी ला गेला, बी पासून परत यायला आला. टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल द जर्नी. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे, ऍट विच इट स्ट्राईक द ग्राउंड. ग्राउंडला स्ट्राईक केल्यानंतरची व्हेलॉसिटी किंवा ग्राउंडला स्ट्राईक करत असतानाची व्हेलॉसिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच व्ही फाइंड आउट करायचं आहे. आता व्यवस्थित बघा, एक्झाम्पल तेवढं सोपं आहे. खाली या ठिकाणी ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या किमतीवरून तुम्ही कोणतं इक्वेशन वापरणार ते बघा. सर्वात अगोदर दिलेलं काय तुम्हाला? इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे, यू दिलेली आहे, बरोबर. यू ची किंमत दिलेली आहे. त्याच्यानंतर व्ही ची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर. व्ही म्हणजे काय? फायनल व्हेलॉसिटी जी दिलेली नाही तुम्हाला, परंतु तुम्ही इमॅजिन करू शकता बी या पॉइंटला गेल्यानंतर व्हेलॉसिटी 0 होणार आहे, बरोबर. व्ही झाली तुमची 0. त्याच्यानंतर जी दिलेला आहे, जी म्हणजे 9.81. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन सगळ्यांना माहिती आहे, 9.81 दिलेला आहे तुम्हाला. एच फाइंड आउट करायचं आहे, टी फाइंड आउट करायचं आहे आणि व्ही फाइंड आउट करायचं आहे. एक्झाम्पल व्यवस्थित बघा. 9.81 जी, व्ही यू दिलेला आहे तुम्हाला 9.81. त्याच्यानंतर आता सोल्युशन चालू करण्या अगोदर मोशन अंडर ग्रॅव्हिटी, व्हर्टिकल मोशन आहे या बॉलची, ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत किंवा बी पॉइंट पासून परत ए पॉइंट पर्यंत. म्हणून यू दिलेला आहे, व्ही दिलेला आहे आणि जी दिलेला आहे. यावरून तुम्हाला जर एच काढायचा असेल तर कोणता फॉर्म्युला तुम्ही वापरणार? सर्वात अगोदर याच्यामध्ये कुठेही टीचा उल्लेख केलेला नाहीये. टीचा उल्लेख केलेला नाही म्हणजे टीचं जे इक्वेशन ते तुम्ही वापरणार का? या ठिकाणी नाही वापरणार. मग ज्यामध्ये टी नाहीये असं इक्वेशन वापरायचं आहे. म्हणजे इक्वेशन आलं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस ट्वाइस जी एस, बरोबर. हे इक्वेशन आलं. मग आता याच्यामध्ये व्ही जो आहे व्ही 0 आहे, व्ही 0 पुट केला आपण या ठिकाणी. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आहे, बरोबर. आता 0 पुट केल्यानंतर थोडक्यात यू पुट करण्या अगोदर एक इक्वेशन तयार करून घेतला आपण. व्ही 0 पुट करून टाकला, यू स्क्वेअर मायनस ट्वाइस जी एस. आता एस च्या फॉर्म मध्ये इक्वेशन तयार केलं, यू स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस जी. 29 नाही येते, 2 मल्टिप्लाय बाय जी येते.
आता हे झालं एस इक्वेशन. हे एस म्हणजे काय, डिस्टन्स आहे. दिस डिस्टन्स इज नथिंग बट व्हॉट, हाईट. बरोबर. एच एच कॅल्क्युलेट करू शकतो आपण या फॉर्म्युलेने, यू स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस जी. चा यू म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी 9.81 टाका, 9.81 स्क्वेअर डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय 9.81 म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. या ठिकाणी हे जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर एच तुम्हाला भेटेल 4.905. हा एच म्हणजे काय, टोटल हाईट आहे, लक्षात घ्या, ए पॉइंट पासून तर बी पॉइंट पर्यंत. त्याच्यानंतर आता हा एच झाल्यानंतर जर समजा एअर रेजिस्टन्स नसेल तर व्हेलॉसिटी जी तुमची सुरुवातीची होती, इनिशियल व्हेलॉसिटी जी काही दिलेली होती, तीच व्हेलॉसिटी ऍट द स्ट्रायकिंग एंडला सुद्धा असणार. म्हणजे या ठिकाणी सेकंड व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊ शकते. जर एअर रेजिस्टन्स दिलेला नसेल, आता याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये एअर रेजिस्टन्स दिलेलं नाहीये, जवळपास 99% प्रॉब्लेम मध्ये एअर रेजिस्टन्स दिलेलं नसतं. जी काही इनिशियल व्हेलॉसिटी असेल तीच फायनल व्हेलॉसिटी त्या ठिकाणी कन्सिडर केली जाते. एअर रेजिस्टन्स नाहीये म्हणून स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी इज अगेन 9.81 मीटर पर सेकंड. म्हणजे एच कॅल्क्युलेट केला आपण आणि व्ही कॅल्क्युलेट केला किंवा व्ही ऑब्झर्वेशन या ठिकाणी फाइंड आउट केला. 3 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या होत्या, एच, टी आणि व्ही. आता व्ही आला, एच आला, आता टी फाइंड आउट करायचा आहे. टी फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काय करताल, तुमच्याकडे यू आहे, व्ही आहे, जी आहे आणि एच आहे. बरोबर, खाली घ्या. आता याच्यामध्ये असा एक फॉर्म्युला टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला टी भेटला पाहिजे. मग आता टी भेटण्यासाठी तुम्ही इक्वेशन कोणतेही वापरू शकता ज्याच्यामध्ये टी आहे तो. बरोबर, घ्या खाली. येस, मी या ठिकाणी इक्वेशन वापरलंय, एस इज इक्वल टू युटी प्लस वन, युटी मायनस वन हाफ एटी स्क्वेअर. आता परत एकदा सांगतोय, या ठिकाणी मोशन जी ती मोशन अंडर ग्रॅव्हिटी आहे, एम यू जी, मोशन अंडर ग्रॅव्हिटी, व्हर्टिकल मोशन आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह साईन आलेलं आहे. एस इज इक्वल टू युटी मायनस वन हाफ जी टी स्क्वेअर. एस ची व्हॅल्यू जी आहे या ठिकाणी 0 आहे. बरोबर, इज इक्वल टू 0 का आली प्रत्येकाला कळतंय का. एच जरी तुमचा आला असेल 4.905 तरी सुद्धा एच हा ए पॉइंट पासून तर बी पॉइंट पर्यंत आहे. परंतु या ठिकाणी टू फाइंड टाइम ट्रॅव्हल ए पासून बी आणि बी पासून परत ए, म्हणजे जी स्टार्टिंग पोझिशन होती तीच एंडिंग पोझिशन आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं त्या ठिकाणी, 0 झालं. म्हणजे एस ची किंमत आली 0. त्याच्यानंतर युटी, यू म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी जी तुम्हाला दिलेली 9.81 मल्टिप्लाय बाय टी मायनस वन हाफ जी, जी म्हणजे काय 9.81 जी दिल्ली आहे, किंवा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर. आता हे मायनस साईन बरोबर चिन्हाच्या पलीकडे घ्या, पॉझिटिव्ह होऊन जाईल, एक टी कॅन्सल होऊन जाईल आणि सॉल्व्ह केल्यानंतर टी ची व्हॅल्यू येईल 2 सेकंड. हे एक्झाम्पल 6 मार्काचं विचारलं गेलेलं आहे, लक्षात घ्या. कशावरून आलं, फक्त आणि फक्त फॉर्म्युलीज वरून. हे जर फॉर्म्युले तुमच्या ध्यानात असतील, ट्रिक्स बनवा, काहीतरी शब्द तयार करा आणि फॉर्म्युलीज ध्यानात ठेवा. एस इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू. काही अडचण नसेल तुम्हाला तर पुढचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण चालू करू. A stone thrown vertically upward from the earth return to the earth in 5 seconds. बघा आता एक्झाम्पल, इमॅजिनेशन करा. एक दगड वरती फेकलाय तुम्ही आणि वरती फेकल्यानंतर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वरती फेकला आणि परत तो खाली येतोय त्याच अर्थन सरफेस वरती. तर हे क्रिया घडण्यासाठी त्याला टाइम रिक्वायर्ड किती पाहिजे, 5 सेकंड. इट रिक्वायर्ड 5 सेकंड. हाऊ मच हाईट डज द स्टोन रीचेस. किती हाईट त्यांनी अचीव केली असेल हे फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे एच फाइंड आउट करायचं आहे. ऑल्सो डिटरमाइन द व्हेलॉसिटी विथ विच इट इज थ्रोन. म्हणजे किती व्हेलॉसिटीने आपला स्टोन जो आहे तो थ्रो केला होता आणि किती हाईट त्याने अटेन केली. फक्त दिलेलं काय, आपल्याला टी दिलेला आहे, लक्षात घ्या, टी दिलेला आहे. आणि इनिशियल व्हेलॉसिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. फायनल व्हेलॉसिटी यू विल नो द फायनल व्हेलॉसिटी विल बी 0. म्हणजे एक पर्टिक्युलर हाईट अटेन केल्यानंतर व्हेलॉसिटी काय होणार आहे, 0 होणार. हे सगळ्यांना माहिती. मागचं जसं एक्झाम्पल घेतलेलं होतं त्याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे, फक्त या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे टीचा वापर करून. मग आता ज्या इक्वेशन मध्ये टी आहे ते इक्वेशन कॅरी आउट करा. समजा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस जी टी, हे एक एक्झाम्पल आहे किंवा हे एक इक्वेशन आहे, हे वापरू शकता तुम्ही. किंवा एस इज इक्वल टू यू टी मायनस वन हाफ जी टी स्क्वेअर, हे इक्वेशन वापरू शकता. याच्यामध्ये
तुमचं जे स्टोन आहे ते ए पासून चालू होऊन परत ए ला येत आहे, म्हणजे तुमचे डिस्प्लेसमेंट जे आहे ते 0 होणार आहे. बरोबर, एस इज इक्वल टू 0 आलं. यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. टी ची व्हॅल्यू, टी म्हणजे काय, टाइम ट्रॅव्हल जो दिलेला आहे तुम्हाला. टाइम किती दिलेला आहे, 5 सेकंड मायनस 1 हाफ जी टी स्क्वेअर. जी 9.81 दिलाय आणि टी टाइम दिलेला आहे 5 स्क्वेअर. आता याच्यामध्ये एकच अननोन व्हॅल्यू राहिली, ती म्हणजे यू. सॉल्व्ह केल्यानंतर यू ची व्हॅल्यू तुम्हाला भेटती 24.525 मीटर पर सेकंड. कळतंय? फक्त आणि फक्त इक्वेशन महत्वाचं आहे. व्हॅल्यू पुटअप केल्या, व्हॅल्यू एकच दिलेली होती टी, आणि त्यातल्या त्यात व्ही ची व्हॅल्यू जी आहे, जी लागत नाही आपल्याला व्ही ची व्हॅल्यू, परंतु आपण इमॅजिन करू शकतो का व्ही जो आहे तो 0 येणार आहे आपला. फक्त टी चा वापर करून, इक्वेशनचा वापर करून आपण यू काय केला या ठिकाणी फाइंड आउट केला. आलं लक्षात? त्याच्यानंतर आता आपल्याला एच फाइंड आउट करायचं आहे. टोटल हाईट अटेन बाय द पार्टिकल और टोटल हाईट अटेन बाय द स्टोन. आता या ठिकाणी मोशन अंडर ग्रॅव्हिटी ए टू बी जर कन्सिडर केली आपण टोटल हाईट एच फाइंड आउट करण्यासाठी, तर या ठिकाणी इक्वेशन तुम्ही कन्सिडर करू शकता एच फाइंड आउट करण्यासाठी किंवा एस फाइंड आउट करण्यासाठी. You can consider S is equal to ut minus 1 half gt square this equation, or you can consider v square is equal to u square minus twice gs. आता हे दोन इक्वेशनच का कन्सिडर करायचे, परत एकदा सांगतोय तुम्हाला. एच हाईट कन्सिडर करायची, एच म्हणजे यस आहे, असं एक इक्वेशन कन्सिडर करायचं आहे का ज्याच्यामध्ये यस आहे. यस असलेले दोन इक्वेशन आहे जे तुम्हाला दिसत आहेत समोर स्क्रीनवरती. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस ट्वाइस जी एस हे जर कन्सिडर केलं तर व्ही ची किंमत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 0 आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर यू ची व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे 24.525, ती पुट करा. मायनस ट्वाइस जी एस, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन 9.81, आणि जी म्हणजे काय, सॉरी एस म्हणजे काय, हाईट आहे, ती हाईट टाकली. या पूर्ण इक्वेशन मध्ये एकच अननोन किंमत राहिली, ती म्हणजे एच 30.65 मीटर. आलं लक्षात? दोन व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी 4 मार्काचं एक्झाम्पल होतं हे. दोन इक्वेशन वापरून किंवा एकच इक्वेशन वापरून सुद्धा तुम्हाला यू ची व्हॅल्यू भेटू शकते आणि एच ची व्हॅल्यू ही भेटू शकते. एस इज इक्वल टू यू टी मायनस 1 हाफ जी टी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढचा आपल्याला जे काही फाइंड आउट करायचं होतं ते आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. काही अडचण नसेल तर पुढचा प्रॉब्लेम बघा. A stone is dropped from the top. वरचे सगळे एक्झाम्पल सोपे होते, तुम्ही परत एकदा बघू शकता किंवा काही अडचण असेल तर विचारू शकता. A stone is dropped from top of a tower. एक्झाम्पल परत एकदा इमॅजिनेशन व्यवस्थित करा. हे थोडंसं डिफरंट एक्झाम्पल आहे. 2 स्टोन दिलेले आहे. एका टॉवरच्या बॉटम पासून एक स्टोन थ्रो केलाय आणि टॉप पासून एक स्टोन थ्रो केलाय. एक्झाम्पल व्यवस्थित बघा. A stone is dropped from top of a tower 50 मीटर हाईट. 50 मीटर हाईट असलेल्या टॉवरच्या टॉप साइड वरून एक स्टोन आपण काय केला, ड्रॉप केला, ज्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. हाईट at a same time another stone is thrown vertically upward from the foot of the tower with a velocity of 25 meter per second. When and where the two stone cross each other. When and where म्हणजे काय, कुठं आणि कुठे. थोडक्यात डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे आणि टाइम फाइंड आउट करायचा आहे. आता डिस्टन्स आणि टाइम फाइंड आउट करण्यासाठी डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन तिन्ही एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघितलं असेल. डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला करावं लागेल. टॉवर काढला, त्याची हाईट किती, 50 मीटर. त्या टॉवरच्या वरून पहिला स्टोन आपण ड्रॉप केला. ड्रॉप केला म्हणजे काय, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती. ड्रॉप केला त्याच्यानंतर त्याला काहीतरी व्हेलॉसिटी भेटली, यू त्याची आली 0. त्याच्यानंतर बॉटम पासून एक स्टोन जो आहे तो थ्रो केला अपवर्ड डायरेक्शनला, ज्याची इनिशियल व्हेलॉसिटी होती 25 मीटर पर सेकंड. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण इमॅजिन करू सी या पॉइंटला हे दोन्ही स्टोन एकमेकाला भेटणार आहे. बरोबर. म्हणून आपल्याला मोशन अंडर ग्रॅव्हिटी कन्सिडर करण्यासाठी दोन पाथ कन्सिडर करावं लागतील. ते दोन पाथ म्हणजे ए पॉइंट पासून तर सी पॉइंट पर्यंत आणि बी पॉइंट पासून तर सी पॉइंट पर्यंत. आता एक्झाम्पल व्यवस्थित बघा. याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये सी या पॉइंटला इमॅजिनेशन करतोय आपण. सी या पॉइंटला हे दोन्ही स्टोन एकमेकाला क्रॉस होणार आहे आणि एकमेकाला क्रॉस होत असताना टी एवढा वेळ त्या दोघांनाही लागणार आहे त्या ठिकाणी. म्हणून
मोशन कन्सिडर करीत असताना ए पॉइंट पासून तर सी पॉइंट पर्यंत आणि बी पॉइंट पासून तर सी पॉइंट पर्यंत या दोन मोशन कन्सिडर करायच्या. व्यवस्थित बघा परत एकदा प्रॉब्लेम. पहिल्या स्टोन साठी मोशन तुम्ही कन्सिडर करणार ए पॉइंट पासून तर सी पॉइंट पर्यंत, बरोबर. आता या ठिकाणी स्टोन 1 साठी इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याकडे आहे 0 आणि आपण बी पॉइंट म्हणजे सरफेस पासून अर्थ सरफेस पासून सी या पॉइंटचं अंतर डी हे ठेवलं, म्हणून सी पॉइंट पासून ते ए पॉइंट पर्यंतचं अंतर जे आहे ते 50 मायनस डी एवढं आलं, बरोबर. आता याच्यामध्ये एक्झाम्पल व्यवस्थित बघा. याच्यामध्ये फॉर्म्युला वापरला आपण एस इज इक्वल टू युटी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर, कारण की या ठिकाणी एस चा संबंध आहे डिस्प्लेसमेंटचा संबंध आहे, बरोबर, आणि इनिशियल व्हेलॉसिटीचा संबंध आहे. आता एस जो आहे डिस्प्लेसमेंट जे आहे ते या ठिकाणी आपण लिहितोय 50 मायनस डी, परंतु तुमची डायरेक्शन ही डाऊनवर्ड असल्या कारणाने बघा आता व्यवस्थित, पहिला स्टोन कुठं चाललाय तुमचा खालच्या दिशेने जातोय, डाऊनवर्ड जातोय, म्हणून साइन जे याचं काय टाकलं निगेटिव्ह मायनस इन ब्रॅकेट 50 मायनस डी. दिस इज नथिंग बट व्हॉट द डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू युटी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर. आता यू जो आहे तो इनिशियल व्हेलॉसिटी जी 0 आहे, बरोबर, म्हणून पूर्ण व्हॅल्यू किती आली 0, युटीची व्हॅल्यू 0 आली, मायनस 1/2 जी टी स्क्वेअर. 1/2 जी म्हणजे काय 9.81 ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आणि टी म्हणजे टाइम. ते टाइमची व्हॅल्यू दिलेली नाही, परंतु हे इक्वेशन आपण डी च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. दोन एक अननोन आले या ठिकाणी, डी च्या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहून घेतलं आपण 50 मायनस 4.905 टी स्क्वेअर खाली घ्या. आता हे डी च्या फॉर्म मध्ये जे काही इक्वेशन आलं त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी लिहायचंय ते म्हणजे इक्वेशन कॉझिंग बाय द मोशन फ्रॉम बी पॉइंट टू सी पॉइंट. बी टू सी मोशन घडण्यासाठी जे इक्वेशन आपण कन्सिडर करतोय एस इज इक्वल टू युटी मायनस 1/2 एटी स्क्वेअर किंवा जी टी स्क्वेअर. तर या ठिकाणी एस ची जी व्हॅल्यू एस मीन्स व्हॉट डिस्प्लेसमेंट. आता बी पॉइंट पासून तर सी पॉइंट पर्यंत डिस्प्लेसमेंट तुमचं व्हर्टिकली अपवर्ड घडतंय, म्हणून या ठिकाणी डी ची व्हॅल्यू काय येणार पॉझिटिव्ह, डी विल बी पॉझिटिव्ह. देन here u is nothing but what the initial velocity of stone 2. Second stone, the initial velocity of stone 2 is 25 meter per second. Put the value of 25 for initial velocity, and here time t you have to find out, or the time t is not given to you, minus 1/2 gt square. G is nothing but 9.81 gravitational acceleration. Arrange this equation in the form of d. You can arrange by using d is equal to 25t minus 4.905 t square. This is nothing but what the equation number 2. Here equation number 1 and equation number 2 is we will get in the form of d. Now by equating these two equation, म्हणजे जर if LHS is same then RHS is also same, then equate RHS of these two equation. Now by equating the both RHS, you can find out that only one unknown is there, that is value of t. एकच अननोन आहे त्या ठिकाणी t ची व्हॅल्यू. ती t ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता by rearranging the term and calculating above equation. t is equal to 1.414 सेकंड झालं. आता हे टी काय आहे, टी म्हणजे काय टाइम ट्रॅव्हल टू क्रॉस इच अदर. दोघांना एकमेकाला क्रॉस करण्यासाठी टी एवढा टाइम लागला त्याला. आता डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मागचं पेज काढा, मागचं पेज. आता टी ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली, परंतु डिस्टन्स भेटलेलं नाही डी. तर डिस्टन्स डी कसं फाइंड आउट करणार, इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 या दोघांमधून कोणत्याही इक्वेशन मध्ये टी ची व्हॅल्यू पुट करा. सोपं कोणतं इक्वेशन वाटते तुम्हाला, इक्वेशन नंबर 1, त्याच्यामध्ये पुट करा 50 मायनस 4.905 आणि टी ची व्हॅल्यू किती आली ती 1.414, ती पुट करा. डी ची व्हॅल्यू तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी भेटेल. ठीक आहे, काही अडचण आहे का आताचे जे प्रॉब्लेम घेतले त्याच्यामध्ये? हे नोट जे ते तुमच्या ग्रुपवरती परत एकदा पाठवतो, काही अडचण असेल तर विचारित चला. घ्या पुढं. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे आपला तो म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन. जो प्रोजेक्टाईल मोशन
तुम्ही 12th ला शिकलेली असताल, 12th ला बघितलेली असताल. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय? मोशन ऑफ अ पार्टिकल इन अ कर्व्ड पाथ. याला आपण सिंपल डेफिनेशन मध्ये याची डेफिनेशन आपण तयार करू शकतो. द मोशन ऑफ अ पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट इन अ कर्व्ड पाथ. आता डायग्राम जर तुम्ही बघितली तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसते का ऑब्जेक्ट जो आहे तो तुमचा थ्रो होतोय एका कर्व्ड पाथ मध्ये. आता हे जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगत नाही तोपर्यंत क्लिअर होणार नाही का प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय. समजा क्रिकेट खेळताना एक बॉलरने जर समजा त्या पर्टिक्युलर बॅट्समन कडे चेंडू जर फेकला तर होतंय काय, तो बॅट्समन त्याच्या बॅट्सने चेंडू जो आहे तो टोलवतो. आता त्या पर्टिक्युलर बॉलची जी काही मुवमेंट होणार आहे ही मुवमेंट काय आहे त्या ठिकाणी प्रोजेक्टाईल मोशन. आता तो बॉल एका पर्टिक्युलर प्लेअरच्या हातात आला आणि तो हातात आलेला बॉल परत एकदा स्टंप कडे त्याने फेकला. इमॅजिनेशन होत असेल प्रत्येकाला. तो फेकल्यानंतर जी काही मोशन होते त्या मोशनला आपण काय म्हणतो, प्रोजेक्टाईल मोशन. किंवा बुलेट्स आहे, एक छोटीशी आपण ड्युरेशन जर बघितली तर बुलेट स्ट्रेट लाईन मध्ये जरी असली तरी पर्टिक्युलर डिस्टन्स जाऊन ती बुलेट खाली पडणार असते. मग जोपर्यंत ती खाली जाते तोपर्यंत त्याची डायरेक्शन किंवा त्याची मोशन जी ही काय प्रोजेक्टाईल मोशन आहे. त्याच्यानंतर आणखी बास्केटबॉलचं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. बास्केटबॉलचे एक्झाम्पल ते बास्केटमध्ये टाकण्यासाठी बास्केट किंवा तो बॉल जो आहे तो तुम्ही जर थ्रो केला तर बास्केट पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण प्रोजेक्टाईल मोशन किंवा प्रोजेक्टाईल पाथ असे म्हणू शकतो. त्याच्यानंतर आणखी याचं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, रॉकेटचं एक्झाम्पल घेऊ शकता. रॉकेट स्ट्रेट लाईन मध्ये वरती गेल्यानंतर त्याचा पाथ जो आहे तो कर्ड करतो, बरोबर. कर्ड केल्यानंतर जी काही मोशन तयार होते त्या मोशनला आपण प्रोजेक्टाईल मोशन असंही म्हणू शकतो. असे काही एक्झाम्पल आहेत. तुम्ही दगड जरी हॉरिझॉन्टली जर फेकला तर तो काही वेळाने खाली परत अर्थ कडे येतो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मुळे. तो दगडाने जो काही पाथ कन्सिडर केला किंवा पाथ त्या ठिकाणी ट्रॅव्हल केला त्या पाथला सुद्धा आपण प्रोजेक्टाईल मोशन असंही म्हणतो. आता डायग्राम जर व्यवस्थित बघितली तुम्ही तर या डायग्राम मध्ये दोन व्हेलॉसिटीज आहेत. बघा आता व्यवस्थित, तुम्ही ऑब्जेक्ट थ्रो केलाय, बरोबर. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आणि व्हर्टिकल व्हेलॉसिटी. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय देते त्याला, त्या ऑब्जेक्टला हॉरिझॉन्टल मोशन देते आणि व्हर्टिकल मोशन ऑब्जेक्टला व्हर्टिकल हाईट देते या ठिकाणी, बरोबर. आपला ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टलीही मूव्ह होतोय आणि व्हर्टिकलीही मूव्ह होतोय, बरोबर. व्ही आणि व्ही वाय. परंतु एका पर्टिक्युलर पोझिशनला जाऊन व्हर्टिकल मोशन ही 0 होऊन जाते आणि परत तो ऑब्जेक्ट जो आहे खाली येतो, बरोबर. म्हणून या ठिकाणी हॉरिझॉन्टल मोशन आणि व्हर्टिकल मोशन या दोन्ही मोशन गरजेचे आहे. डेफिनेशन, टेक्निकल डेफिनेशन तुम्ही करू शकता. व्हेन अ पार्टिकल इज सब्जेक्टेड इन अ स्पेस इट्स मोशन इज कॉम्बिनेशन ऑफ बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मोशन. म्हणजे त्याला रेक्टँग्युलर कोऑर्डिनेशन किंवा कोऑर्डिनेट्स असंही म्हणतात, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कोऑर्डिनेट्स किंवा रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट्स. द मोशन ऑफ सच पार्टिकल इज नोन एज प्रोजेक्टाईल मोशन. आता डायग्राम जर बघितली तुम्ही तर या डायग्राम बाबत 5 गोष्टी महत्वाच्या आहे. बघा आता व्यवस्थित डायग्राम फक्त बघा. ए पॉइंट पासून, ए पॉइंट म्हणजे तुमचा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे. या ठिकाणी ए जो पॉइंट आहे, ए पॉइंट म्हणजे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे आणि बी जो पॉइंट आहे तो पॉइंट ऑफ लँडिंग आहे, बरोबर. आता ए पॉइंट पासून तर बी पॉइंट पर्यंत तुमच्या ऑब्जेक्टची मोशन होते, बरोबर. या ऑब्जेक्टच्या मोशनसाठी पहिली जी टर्म आहे ती म्हणजे टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे टोटल टाइम रिक्वायर्ड फ्रॉम पॉइंट ऑफ प्रोजेक्शन टू द पॉइंट ऑफ लँडिंग. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून पॉइंट ऑफ लँडिंग पर्यंत जेवढा टाइम त्या प्रोजेक्शनला किंवा त्या पार्टिकलला लागणार आहे त्या टाइमला आपण टाइम ऑफ फ्लाइट असं म्हणतो. आणि ते फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे 2u sin alpha divided by g cos theta. पेपरमध्ये याचं डेरिव्हेशन विचारलं जात नाही, परंतु ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असेल तर ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन मध्ये हा फॉर्म्युला जो आहे हा विचारला जातो किंवा
ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन मध्ये त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये हा फॉर्म्युला राहतो. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे हॉरिझॉन्टल रेंज, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पार्टिकल फ्रॉम ए पॉइंट टू द बी पॉइंट. ए पॉइंट पासून तर बी पॉइंट पर्यंत जेवढं काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे त्याला आपण हॉरिझॉन्टल रेंज असं म्हणतो. ते फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर अँगल ऑफ प्रोजेक्शन अल्फा. अल्फा म्हणजे काय? अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे किती अँगलने तुम्ही तो ऑब्जेक्ट जो आहे तो थ्रो करताय. थोडक्यात अँगल ऑफ प्रोजेक्शन मुळे त्या ठिकाणी व्हर्टिकल डिस्टन्स त्या ठिकाणी अचीव्ह होतं किंवा व्हर्टिकल डिस्टन्स अचीव्ड बाय धिस अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल मेड बाय व्हेलॉसिटी विथ द हॉरिझॉन्टल इज नोन ॲज अँगल ऑफ प्रोजेक्शन. डेफिनेशन जे आहे त्या वन सेंटेन्स क्वेश्चन साठी खूप महत्वाचे आहे. मॅक्झिमम हाईट. आता मॅक्झिमम हाईट म्हणजे काय? तुम्हाला जो सी पॉइंट दिसतोय डायग्राम मध्ये त्या सी पॉइंट पासून व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करायचं ए पॉइंट पर्यंत. हे जे काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे या व्हर्टिकल डिस्टन्सला मॅक्झिमम हाईट असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढची जी डेफिनेशन आहे ती म्हणजे ट्रॅजेक्टरी. आता ट्रॅजेक्टरी म्हणजे काय? पाथ फॉलोड बाय द पार्टिकल. आता हा जो कर्ड पाथ फॉलोड केलेला आहे किंवा फॉलो केलेला आहे त्या पार्टिकलने, तर या पाथला आपण ट्रॅजेक्टरी असं म्हणतो. घ्या खाली. ट्रॅजेक्टरी इज नथिंग बट व्हॉट? इट इज अ पाथ ट्रेस बाय प्रोजेक्टाईल ड्युरिंग इट्स मोशन. बरोबर. हे पाचही डेफिनेशन प्रत्येकाला कळतील, काही अडचण येणार नाही. परंतु सर्वात महत्वाचं आहे आता फॉर्म्युला. फॉर्म्युला y इज इक्वल टू एक्स टॅन अल्फा. आता या फॉर्म्युल्याला पाथ इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी असंही म्हणतात. लक्षात घ्या. डेरिव्हेशन पेपर मध्ये विचारलं गेलेलं नाहीये आतापर्यंत, परंतु करा तुम्ही ते डेरिव्हेशन. फक्त जे मागचे जे 3 फॉर्म्युले आपण घेतलेले 3 फॉर्म्युल्यावरून डेरिव्हेशन याचं येतं. आपण काही डेरिव्हेशन घेणार नाही या ठिकाणी. हा फॉर्म्युला व्यवस्थित ध्यानात ठेवा. आता टोटल 4 फॉर्म्युले आपले झाले. पहिले 3 फॉर्म्युले प्लस आणि मायनसच्या स्वरूपात, आणि आताचा हा एक फॉर्म्युला y इज इक्वल टू एक्स टॅन अल्फा मायनस जी एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा. हे चारही फॉर्म्युले पेपरच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. हा फॉर्म्युला जो आहे हा अवघड जरी वाटत असला, एक दोन एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म्युला ही इझिली कॅरी आउट करता येईल किंवा लिहिता येईल. आता हे जे फॉर्म्युले पाठ करण्यासाठी आणखी एक ट्रिक सांगतो तुम्हाला. हे ध्यानात ठेवून लिहू नका, तुम्ही एकदा बघून लिहा. 5 वेळेस 10 वेळेस 20 वेळेस लिहा, बघून लिहा. एकदा बघून लिहिल्यानंतर 21व्या वेळेस नक्कीच तुम्ही हाताने व्यवस्थित लिहिताल विदाउट न पाहता. y इज इक्वल टू एक्स टॅन अल्फा. आता याचं ॲब्रिव्हिएशन व्हेअर y म्हणजे काय? व्हर्टिकल डिस्टन्स. आता मागे एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं, जर पार्टिकल तुमचा व्हर्टिकली अपवर्ड जात असेल तर तो पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा आहे, आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड येत असेल तर तो निगेटिव्ह कन्सिडर करायचा आहे. हे झालं व्हर्टिकल डिस्टन्स. इट मे बी पॉझिटिव्ह, इट मे बी निगेटिव्ह. देन इन इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी, सेकंड अल्फाबेट इज नथिंग बट एक्स. एक्स इज नथिंग बट हॉरिझॉन्टल डिस्टन्स. इट शुड बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असेल प्रत्येक वेळेस. त्याच्यानंतर टॅन अल्फा. अल्फा म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय? द अँगल मेड बाय व्हेलॉसिटी टू द हॉरिझॉन्टल. आता अँगल ऑफ प्रोजेक्शन डाऊनवर्ड असेल, डाऊनवर्ड अँगल ऑफ प्रोजेक्शन आणि अपवर्ड अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय? जर समजा तुम्ही बॉल जो आहे तो थ्रो करताय, म्हणजे थ्रो केल्यानंतर जो अँगल ऑफ प्रोजेक्शन तुम्हाला भेटतो तो पॉझिटिव्ह अँगल ऑफ प्रोजेक्शन झाला. परंतु तोच बॉल जर तुम्ही एखाद्या टॉवर वरती गेले आणि टॉवर वरून तोच बॉल जर खाली फेकला तुम्ही, तर तो अँगल डिप्रेस्ड होऊन जाईल. डिप्रेस्ड म्हणजे काय? खाली जाईल. इमॅजिन होत असेल प्रत्येकाला. तर तो डिप्रेस्ड अँगल जो आहे तो निगेटिव्ह कन्सिडर करायचा. अँगल ऑफ प्रोजेक्शन मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह. त्याच्यानंतर पुढे जी म्हणजे 9.81. त्याच्यानंतर एक्स हॉरिझॉन्टल डिस्टन्स, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, आणि अल्फा म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन. हा फॉर्म्युला जो आहे हा ध्यानात ठेवायचा आहे. याच्यावरतीच इक्वेशन, याच्यावरतीच एक्झाम्पल जे आहे ते पेपरमध्ये विचारले जातात. आणखी एक महत्वाची सूचना, लेक्चर जे ते 40 मिनिटानंतर बंद होणार आहे. बरोबर. लेक्चर जर बंद झालं तर परत एकदा जॉईन करा लेक्चर. ओके. एक्झाम्पल व्यवस्थित बघा. अ बॉल इज थ्रोन बाय अ प्लेयर 5 मीटर अबव द ग्राउंड लेवल. एक्झाम्पल बघा. सायमल्टेनियसली डायग्राम बघत असाल
एक माणूस दिसतोय किंवा प्लेयर दिसतोय. बॉल इज थ्रोन बाय प्लेयर 5 मीटर अबोव द ग्राउंड लेवल. तो जो प्लेयर जो आहे त्याची हाईट जी ती 5 मीटर आहे आणि 5 मीटर असलेला प्लेयरने एक बॉल थ्रो केलेला आहे. कुठं थ्रो केला त्याने बघा आता. अ बॉल इज थ्रोन बाय अ प्लेयर 5 मीटर अबोव द ग्राउंड लेवल क्लिअर्स 25 मीटर हाईट हाय वॉल प्लेस्ड 100 मीटर फ्रॉम द प्लेयर. 100 मीटर एवढ्या अंतरावरती एक 25 मीटर असलेली वॉल आहे आणि त्या वॉल वरून तो बॉल थ्रो झालेला आहे किंवा बॉल गेलेला आहे. अँगल ऑफ प्रोजेक्शन जो आहे तो 60 डिग्री आहे. तर इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल असं एक एक्झाम्पल विचारलं. एक्झाम्पल व्यवस्थित बघा. लेक्चर कट जर झालं तर परत एकदा जॉईन व्हा. आज प्रोजेक्टाईल मोशन हा पार्ट आपण संपवणार आहे. म्हणजे मोशन अंडर ग्रॅव्हिटी आणि प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे जवळपास युनिट नंबर 5 जो आहे तो आपला पूर्ण होऊन जाईल. एक्झाम्पल वाचा आणि डायग्राम बघा.